आणि एक महत्त्वाची बातमी, राज्याच्या जलसंपदा विभागानं उजनी धरण क्षेत्रात मासेमारीसाठी ई टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे। याला स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध केला। त्याच पार्श्वभूमीवर आजपासून पुढील 3 दिवस उजनी धरण परिसरात मच्छीमारांनी मासेमारी बंद पुकारलाय। त्यामुळे इंदापूर आणि भिगवण येथील मासळी बाजार पुढील 3 दिवस बंद राहणार आहे। केवळ पुण्याच्या इंदापूर आणि भिगवण येथील मासळी बाजार बंद राहणार नाही, तर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, कंदर, टेंभुर्णी असा इतर मासळी बाजार देखील बंद राहणार आहेत। त्यामुळे या 3 दिवसात कोट्यावधींची उलाढाल ठप्प राहणार आहे। आजपासून पुढील 3 दिवस हे मासळी बाजार बंद असणार आहेत। ई टेंडर प्रक्रियेला विरोध करत मासळी बाजार बंद करण्यात आलेले आहेत। इंदापूर, भिगवण मधले मासळी बाजार पुढील 3 दिवस बंद असतील। विक्रेत्यांसोबत याच संदर्भात संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। आजपासून पुढील 3 दिवस भीमा नदी पात्रात म्हणजे उजनी पट्ट्यात चालणारी मासेमारी जी आहे ती बंद राहणार आहे। त्यामुळं जे मत्स्य शौकीन आहेत त्यांना मासे मिळणार आहेत, कारण इंदापूरचे मासळी बाजार जो आहे तो बंद आहे। आता या मच्छीमारांनी नेमका बंद का पुकारलाय ते जाणून घेऊ। माझ्याबरोबर मच्छीमार आहेत। कुठलं गाव आणि नाव काय? आजोती बापूनगरी। बापूनगरी। कशामुळे बंद पुकारलाय? टेंडर काढलंय, ही टेंडर खाजगी टेंडर काढलंय शासनाने। तुमचा विरोध का त्याला? त्यांचं 50% होतंय, कसं होतंय मग ती आम्हाला धरून देते ती का न धरून देते ते परप्रांतीय आणते ती का कसं, त्याच्यावर आहे। मग आमची उपासमारीची वेळ येणार ना पुन्हा परप्रांतीय आल्यानंतर, मग आम्ही काय करणार आहे? म्हणून बंद। हा, आताची पद्धत कशी आहे? आताची पद्धत काय पास पद्धत असेल। आता पास भरता तुम्ही? हा, पण ते शासनाचे लोकच येत नाहीत पास फाडायला, त्यामुळं पासच बंद आहेत सध्याला। किती दिवस झालं हे शासनाचे लोक येत नाही? 2 वर्ष झालं। पूर्वी कसं भरायचं तुम्ही पास वगैरे हे सगळं? 500 रुपये महिना पास भरायचं, पण ते आम्हाला परवडत होता। कुठं भरायचं? हिथं इंदापूरला म्हणजे प्रत्येक काठ्यावर मार्केटला, प्रत्येक मार्केटला त्यांची लोक यायची आणि 8 दिवस आले म्हणजे पास फाडून जायची प्रत्येक मासे लोकांचं। पण आता त्यांनी 2 वर्ष झालं बंदच केलंय, आणि त्यांनी बंद करून त्यांनीच ठेका काढला। मग खाजगीकरण जर झालं तर सगळ्या लोकांना उपाशी मारायची वेळ येईल। काय एकंदरीत मग मागणी काय असणार आहे मच्छीमारांची? मागणी आमची जी पहिल्याप्रमाणे जी पास पद्धत होती ती पास पद्धत तुम्ही पुढे कायमस्वरूपी चालू करावी। प्रभावीरित्या तुम्ही पास फाडावेत, ते तुमचं काम आहे, ते तुम्ही आमच्यावरती लादू नका। एखादा मच्छीमार जर पास फाडत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा। बरं, तुम्ही आमच्या नावाने खडं फोडताय। ज्या मच्छीमारांनी पास फाडले नाही त्यासाठी तुम्ही काय कारवाई केली हे दाखवा आमच्या समोर। तुम्ही म्हणता की महसूल गोळा होत नाही, महसूल भरपूर गोळा होईल, पण तुम्ही तुमच्या जी कमजोरी ती जागताय आणि त्याचं खापर तुम्ही आमच्यावरती फोडताय। तुम्ही प्रभावीरित्या पास फाडण्याची पद्धत तुम्ही राबवा। 500 ते 1000 करा, त्याला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही पास पद्धत कंटिन्यू करा। आणि जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही आता सध्या शांततेमध्ये आंदोलन करत आहोत, ठिय्या आंदोलन करत आहोत। तुम्ही म्हणताय तसं 3 दिवस जर तुम्ही मच्छीमारी नाही केली तर तुमचं पोट कसं भागणार? 3 दिवस आम्ही शांततेत पार पडू, परत आमचं बी संयम सुटल्यानंतर आम्ही आंदोलनाचं स्वरूप बदलू। उद्या आम्ही 12 तारखेला सोलापूर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करतोय, शांततेत पार पाडू आम्ही। तिथून पुढे आमचं आंदोलनाचं स्वरूप वेगळं असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही आंदोलन करू। जर हिंसा झाली तर त्याला शासन जबाबदार असेल, कारण आम्ही पोटतिडकीनं आमच्या मागण्या सांगतोय तरी त्यांना जर कळत नसेल तर तुम्ही नोकरी देत नाहीत आणि आम्ही आमचा उदरनिर्वाह आमच्या पद्धतीने करतोय, त्यालाही तुम्ही जर गदा आणत असेल तर त्याला पर्याय नाही। जर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाहीत केल्या तर हे आंदोलन अधिक तीव्र करू असा थेट इशारा या मच्छीमारांनी सरकारला दिला। देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर।